या दिवशी होणारा एक विधी म्हणजे पिंडाला कावळा शिवणे. या विधीबद्दल अनेक मतं लहानपणापासून ऐकत होते. कावळा हाच पक्षी का? तोच का येतो शिवायला? आणि एखाद्या पिंडाला शिवत का नाही? कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग कावळा शिवतो. काही वेळा तसाही शिवत नाही. मग दर्भाचा कावळा आणतात. असं का होत असेल? कावळ्यांना भूक नसेल का? का योगायोग असेल? पण एकदा दोनदा नाही तर असं अनेकदा अनुभवलं की हे एक गूढ होऊन बसतं. पूर्वजांनी कावळा हा पक्षी निवडला यामागे काहीतरी कारण असणार. ते शोधायला हवं असं वाटू लागलं. मग कावळा या पक्ष्याची थोडी माहिती वाचली. काही पक्षी तज्ञांशी बोलून त्या माहितीची खात्री करून घेतली. लहान असताना चतुर कावळा ही गोष्ट अनेकदा ऐकली होती. रांजणात पाणी कमी पाहून युक्ती करणारा कावळा, रांजणात खडे टाकून पाण्याची पातळी वाढवणारा कावळा आणि पाणी पिऊन उडून जाणारा कावळा. पूर्वी काय, अगदी कावळ्याची माहिती कळेपर्यंत माझ्यासाठी ही काल्पनिक गोष्टच होती. पण कावळा हा पक्षी खरोखरीच असाच चतुर आणि हुशार असतो. अडचणीतून मार्ग काढण्याची बौद्धिक क्षमता या पक्षामध्ये उपजत असते. एखादा कावळा मरण पावलेला दिसला तर कावळा आवाज करतो आणि काही वेळात असंख्य कावळे तिथे गोळा होतात. आवाज करतात, ओरडतात आणि जातात. इतर पक्षी हे करताना फारसे दिसत नाहीत. आपल्या प्रजातीत मृत्यू झाला तर त्याची दखल डॉल्फिन, हत्ती यासारखे काही प्राणी घेताना दिसतात. यांच्याकडे काही वेगळ्या क्षमता आहेत, संवेदना आहेत. एनर्जी ट्रान्झॅक्शन्स या प्राण्यांना जाणवतात. पण मनुष्य वस्तीमध्ये हत्तीसारखे प्राणी आणणं जरा अशक्यच आहे. काय वाटतं? कुत्रा आणि गाय हेही जीवन स्रोतांच्या अगदी जवळ आहेत. ऊर्जेची स्पंदनं ओळखण्याची क्षमता आणि भावनिक दृष्टीने विकसित असणं याही प्राण्यांमध्ये आहे. पण घाटावर अनेक कुत्री फिरत आहेत किंवा गायी फिरत आहेत तर माणसासाठी ते त्रासदायक होणार. अनेकांना भीतीही वाटते. थोडक्यात यातले कोणतेच प्राणी माणसाला या विधीसाठी सोयीचे नव्हते. गाय आणि कुत्रा हे पाळीव असल्याने मालकाचं ऐकणार आणि मालक त्यांना बांधून खायलाच लावणार असंही काही बाही घडू शकतं. पण कावळा त्याच्या मर्जीचा आणि हव्या त्या संवेदना असणारा म्हणून पूर्वजांनी त्याची निवड केली असावी. एखादा माणूस जर रोज कावळ्याला खायला देत असेल तर कावळे नित्य नेमाने ठरलेल्या वेळी तिथे जमतात. काही कारणाने खायला द्यायला उशीर झाला तर ओरडतात, थोडक्यात हाक मारतात. इतर पक्षी सुद्धा वेळेच्या बाबतीत अशा गोष्टी करताना दिसतात. पण काहीतरी वेगळं, अघटित असं काही असेल, म्हणजे एखादा कावळा मृत झाला किंवा काहीतरी वेगळा धोका जाणवला तरी सुद्धा हे कावळे त्यांच्या हुशारीने, त्यांच्या संवेदनांमुळे या गोष्टी समजून आवाज काढतात. या ओरडण्याला कॉलिंग असं म्हणतात. अशा धोक्याच्या संवेदना, अशा जागा, अशी माणसं कावळा स्मरणात ठेवू शकतो.
हे इतर पक्षी सुद्धा करत असतील, पण अजून तरी त्याबद्दलची निरीक्षणं नोंदवल्याचं आढळलेलं नाही. हे असंच वारंवार घडलं तर कावळ्यांच्या जेनेटिकल मेमरीमध्ये ही काही ठिकाणं, काही माणसं नकोत किंवा हवीत असे ठसवणारे बदल होऊ लागतात. हे एक प्रकारचं कंडिशनिंग आहे. जनुकांमध्ये या स्मृतींचा संग्रह केला जातो. त्यामुळे असं जर कावळ्यांच्या अनेक पिढ्यांनी अनुभवलं तर कावळ्यांच्या पुढच्या पिढीला एखाद्या व्यक्तीपासून, जागेपासून धोका आहे हे शिकवावं लागत नाही. ते त्या भागापासून लांब राहतात, सावध राहतात. इतर प्राण्यांमध्ये पण असं कंडिशनिंग काही काळानंतर होतं. पण तरी सुद्धा कावळ्यामध्ये आणि बाकीच्या या काही प्राण्यांमध्ये काहीतरी वेगळ्या संवेदना आणि क्षमता आहेत हे नक्की. हे जसं सावध होण्याचं कंडिशनिंग होतं, तसंच एखाद्या ठिकाणी बिनधोक या, अन्न मिळेल असंही कंडिशनिंग होतं. जसं की घाटावर. कावळा हा समाजप्रिय पक्षी आहे. असंख्य माणसं दिसत असली तरी अतिशय धिटाईने त्यांच्यामध्ये हा वावरू शकतो. लोकांमध्ये न घाबरता राहणारा हा पक्षी सर्व प्रोसेस्ड अन्न म्हणजे शिजवलेलं आणि कुजलेलं, सडलेल्या अवस्थेतलं असंही सगळं अन्न तो खातो. बाकीचे खूपसे पक्षी मात्र किडे आणि कच्चं धान्य खाताना दिसतात. अजून एक दृष्टिकोन सांगितला जातो. कावळ्याच्या बाबतीतला हा दृष्टिकोन इतर पक्ष्यांच्या बाबतीत अजून तरी जाणवलेला नाही. पण हा दृष्टिकोन सांगताना असंख्य गोष्टी नजरेला दिसत नाहीत. त्यामुळे त्याला वैज्ञानिक पाया सापडलेला नाही. हा विषय वेगवेगळ्या ठिकाणी वाचून हळूहळू कळत गेला. प्रत्येक सजीवात जीवात्मा आहे. प्रत्येक प्राणीमात्राला संवेदना, भावना, स्पंदन असतात. पण या संवेदना, भावना किंवा स्पंदन यांची गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लेक्सिटी प्रत्येकात कमी अधिक असते. काही प्राण्यांची स्पंदनं जन्माच्या स्रोताशी आयुष्यभर जोडलेली राहतात. माणसाची पण असतात, पण असंख्य जन्मातनं येऊन निर्माण झालेले मायेचे पाश यामुळे हा कनेक्ट तुटतो. माणसाप्रमाणे भावनिक पातळीवर विकसित असणारे, जन्मस्त्रोताशी जोडलेले, एनर्जी ट्रान्झॅक्शन समजू शकणारे आणि जवळ असणाऱ्याच्या मृत्यूची चाहूल लागणारे काही प्राणी आहेत. हत्ती, डॉल्फिन, गाय, कुत्रा. अनेकदा कुत्री अशा वेळेला भेसूर रडतात. गाय सुद्धा रडताना दिसते. या पाळीव प्राण्यांचे अनुभव काही माणसांनी अनुभवलेही आहेत. असा अनुभव देणारा एक व्हिडिओ बघूया.
कावळ्यालाही जीवात्म्याची स्पंदनं जाणवतात असं म्हणतात. मृत्यूनंतर आपल्या आसपास असणारा जीवात्मा 10व्या दिवशी केलेल्या सर्व विधींनंतर आपल्यापासून अंतर राखू लागतो. पण जर त्या आत्म्याचा जीव खूप गुंतला असेल तर तो पिंडाजवळ थांबतो. कारण तो जीव म्हणजे पिंड वेगळा फॉर्म पण तरी अन्नमय कोश आहे हे त्याला जिवंतपणीही माहीत असतं. म्हणजे जिवंत असताना याबद्दल अनेकदा ऐकलेलं असतं आणि त्याच्या स्मृतीत ते रेकॉर्ड झालेलं असतं. आणि मृत्यूनंतरही तो हे सगळं ऐकत असतोच की. त्याच्या अस्तित्वाची स्पंदनं कावळा अनुभवू शकतो. त्यामुळे जीवात्मा तेथे असेल तर कावळा पिंडाजवळ येत नाही. जीवात्मा हा असणारा पण न दिसणारा विषय आहे. त्यामुळे तो पूर्णपणे विश्वासाचा आणि अनुभवण्याचा भाग आहे. कितीही विज्ञाननिष्ठ विचार केला तरी एका मर्यादेनंतर विज्ञान विचार तोकडा पडतो. काही उत्तरं विज्ञानाचा नाही तर विश्वासाचा आणि जाणीवांचा चष्मा लावला तरच दिसतात किंवा अनुभवता येतात. अनुभव आला नाही तर विश्वास बसणार नाही. त्यासाठी वाचा, इतरांचे अनुभव ऐका. हे काहीतरी वेगळं आहे. कॉन्शियसली अनुभवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नक्की जाणवेल. कावळ्याच्या कॉलिंग बद्दल अजून एक गोष्ट आहे ज्याचा उपयोग श्राद्धाला कावळा शिवणे यासाठी माणूस करतो. काही भागात माणसं असतात जी अनेक पक्ष्यांचे आवाज काढण्यात तरबेज असतात. तसाच ते कावळ्याचाही आवाज काढतात. म्हणजे स्पेसिफिक कॉलिंगचा आवाज काढतात. जर 10व्याला पिंडाला शिवण्यासाठी आसपास कावळे नसतील तर ही व्यक्ती कॉलिंग करते. कावळे येतात आणि पिंडाला शिवतात. खूप वस्ती असते अशा भागात कावळे राहतात कारण अन्न सहज उपलब्ध असतं. पण फारशी मनुष्य वस्ती नसते अशा ठिकाणी असं कॉलिंग करणारी माणसं काम करतात. या भागात इतर पक्षी असतात पण ते पक्षी प्रोसेस्ड फूड म्हणजे प्रक्रिया केलेलं शिजवलेलं अन्न खात नाहीत. आणि इतर संवेदना आणि क्षमताही त्यांच्याकडे कमी अधिक असेलही पण अजून तरी ती अनुभवास आलेली नाही. म्हणून कॉलिंगची ही युक्ती करून कावळे आले की त्यांच्यात असणाऱ्या संवेदना आणि क्षमतांमुळे ते पिंडाला स्पर्श करतात किंवा करत नाहीत. 10व्याला कावळा शिवत नसेल तर आलेली मंडळी गेलेल्या माणसाची काय इच्छा किंवा काळजी असेल याचा विचार करायला सुरुवात करतात. काही गोष्टींचा उच्चार होतो आणि तत्क्षणी कावळा पटकन येतो आणि पिंडाला स्पर्श करतो. कधी कधी अनेक गोष्टी बोलूनही तो शिवत नाही. कारण जीवात्मा शांतच होत नाही, स्वस्थ होत नाही आणि तिथून जात नाही. जीवात्मा जोपर्यंत पिंडापाशी आहे तोपर्यंत कावळा पिंडाजवळ येणार नाही. इथे एक प्रश्न माझ्या मनात कायम येत असे की जीवात्म्याला कसं कळतं की घाटावर यायचं असतं. पिंड म्हणजे आपण आहोत. तिथे कधी थांबायचं कधी नाही. तर जिवंतपणी ज्या स्मृती तयार होतात त्यात याही विषयाच्या स्मृती तयार होत असणार. गेलेली व्यक्ती पिंड स्वरूप मानतात. कावळा त्याला शिवतो हेही स्मृतीत रुजत असणार. खूप पूर्वी कदाचित सर्व संकल्पना नीट समजावली जात असेल. पण हे संपूर्ण ज्ञान पुढच्या पिढीला देताना हळूहळू अपूर्णत्व येत गेलं आणि मग अर्धवट कळलेल्या कृतींना अनेकांनी अंधश्रद्धेचं लेबल लावलं. पण मृत्यूनंतर
जीवात्म्याला मागील अनेक जन्मांच्या स्मृती स्पष्ट जाणवतात आणि त्या स्मृतींच्या रेकॉर्डिंग मधून या पद्धतीही आठवत असणार. जीवात्मा अवस्थेत सगळं ऐकू येतं पण बोलता येत नाही. त्यामुळे आत्ताच्या जन्मात जर मन कुठे गुंतलं असेल, कोणाची काळजी वाटत असेल, तर हे व्यक्त करण्याची शेवटची संधी या प्रथेमुळे जीवात्म्याला मिळते. यासाठी योग्य पक्षाची निवड करणं, त्याचं कंडिशनिंग करणं, हा पूर्वजांनी केलेला अभ्यास खरं तर मला आश्चर्यचकित करून गेला. काही जण विश्वासार्हता गेल्यामुळे माझ्या मृत्यूनंतर माझे विधी करू नका असं सांगतात. मुलं बाळ सुद्धा या इच्छेनुसार हे विधी करत नाहीत. पण कदाचित मृत्यूनंतर जीवात्मा अवस्थेत पोचल्यावर जर त्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं असेल तर ते कसं बरं सांगता येईल? काय करावं यासाठी? दिवस करताना करायच्या सर्व गोष्टीही प्रतिकात्मकच आहेत. कोणत्याही विषयात सगुण रूपावर केले जाणारे संस्कार निर्गुण रूपापर्यंत पोचवणे हाच मुख्य उद्देश असतो. समोर काहीतरी प्रतीक ठेवून काही ठराविक क्रमाने कृती करणं म्हणजे विधी. हे विधी करताना भावना आणि प्रसंगानुरूप योग्य विचार त्यामध्ये मिसळले की मग खरं तर ते संस्कार होतात. काही जणांना कृती करायची नसेल, विधी करायचे नसतील, पण संस्कार करायचे असतील, भावना व्यक्त करायची असेल, तर अशा व्यक्तींनी काय करावं? तर गेलेल्या व्यक्तीचं रोज 13 दिवस स्मरण करावं. त्यासाठी 10 ते 15 मिनिटं रोज खास वेळ काढा. स्वस्थ बसून डोळे मिटून या गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करा. त्यांना उत्तम गती मिळावी यासाठी मनातून प्रार्थना करा. आयुष्यात त्यांनी केलेल्या चुका, घातलेले वाद यासाठी त्यांना माफ केलंय हेही सांगा. कावळा, गाय, कुत्रा यातल्या शक्य त्या पाळीव प्राण्याला रोज 13 दिवस घास ठेवा. घास का ठेवायचा आणि तो तयार करताना काय विचार करायचा याबद्दल पुढे बोलू. दहाव्यानंतर पुन्हा आयुष्य पूर्ववत सुरू होणं महत्वाचं आहे. यासाठी 13व्या दिवशी गोडाचं जेवण करून हे दिवस आणि क्रियाकर्म याची सांगता केली जाते. शो मस्ट गो ऑन विथ ग्रेस. यातलं विथ ग्रेस हे फार महत्वाचं आहे.